ॲक्ट मॅरेज भाग 15 अ सिग्नेचर ऑफ लव्ह. मागील भागात. आई, मी आलीच. दिशा जागेवरून पटकन उठली आणि घाईत निघाली. आता कुठे चाललीस? कमलाबाईंनी विचारलं. आई, मी शेतात जात आहे आणि तेही घरच्या फोर व्हीलरने. ईशा ताडताड पावले टाकून गाडीत जाऊन बसली आणि गाडी वेगात चालू झाली. आता पुढे. थोड्याच वेळात गाडी शेतातील पाऊल वाटेवर येऊन थांबली. तिने अंगात क्रॉप टॉप आणि जीन्स घातली होती. गळ्यात छोटंसं मंगळसूत्र आणि बागेत छोटंसं कुंकू. गाडी थेट सखा आणि मंदाच्या समोर उभी राहिली. अगं बाईचा वाल्यात, चल चल भिगी भिगी. सखा मंदाला म्हणाला. मंदासोबत आणखी बायका कामाला होत्या. त्या त्याच बायका होत्या ज्या त्या दिवशी अरुणातरावांच्या घरी गवत काढत होत्या आणि रयत आणि ईशाला त्यांनी पाहिलं होतं. सखारामने दार उघडलं तसं गाडीतून ईशा उतरली. तिला असं उतरलेलं पाहून त्या बायका तिच्याकडेच पाहत होत्या. गावात असं फोर व्हीलर चालवणारी ती पहिली स्त्री होती आणि जीन्स पॅन्टवर ती आणखीनच मॉडर्न दिसत होती. अहो, रघुनाथरावांची सून आहे म्हणा. बायकांची कामं करताना कुजबूज होती. अहो, पण ही असली कापडं अंगावर, एक बाई म्हणाली. अहो, शहरात राहणारी जोडी आहे ती, त्यात ही एकुलती एक, दुसरी बाई म्हणाली. तुम्हाला काय करायचं आहे? फुकटच्या चौकशा नुसत्या. जे काम दिसते ते आवरा पटकन आणि व्हा पुढं. अजून लय कामं पडल्यात. मंदाने सगळ्या बायकांना दाब दिला तसं तिचं थोडंफार मालक नसल्यावर चालायचं. बाईसाब, तुम्हाला काय हवं का? नाही म्हणजे रयतराव बी आलेत, सखाने विचारलं. हो, मला त्यांनाच भेटायचं आहे. ईशा म्हणाली. आता शेतात आलोच आहोत तर उगीच तमाशा नको होता. नवरा एकीकडे आणि बायको वेगळीकडे. लोकांना असं बोलायला नको. शेवटी तिला फक्त शेतच पाहायचं होतं. हो, त्यांनाच भेटायचं होतं. कुठे आहेत ते? तिने सखाला विचारलं. बाईसाहेब, ते साहेब याच वाटेने गेल्यात. मी येऊ का तुम्हासने दाखवायला? सखा म्हणाला. नाही नको, मी जाईन. थँक्स. ईशा त्या दिशेने चालायला लागली. आजूबाजूला मस्त उसाची शेती, त्यातून एक छोटीशी पाऊलवाट. ती थोडीच रयतला भेटायला आलेली. तिला तर पेरू आणि चिंचा खायच्या होत्या. शेत पाहायचं होतं. आत्ताच्या सखाशी बोलून तिने त्याच्यापासून सुटका करून घेतली होती. आणि त्यातही रयत एकटा निघून आला म्हणून रागही होताच की तिच्या गोरापान नाकावर. जसजसं ती त्या पाऊलवाटेवरून चालू लागली, तिला बरं वाटू लागलं. चेहऱ्यावर आनंद उफाळून आला होता. शेवटी ही तिच्या सासरची, तिच्या हक्काची शेती होती. पाऊलवाटेवरून छोटे छोटे गवत होते. चालताना मऊ वाटत होतं. थोडं पुढं गेल्यावर द्राक्षाची बाग दिसली. डावीकडे मस्त चिकूची झाडे होती. काही आंब्याची, काही पपईची. झाडाला पपया गच्च लागल्या होत्या. इंग्लिश चिंचा आणि मराठी दोन्ही होत्या. फळं तर तिने जास्त कधी झाडाला पाहिलीच नव्हती. पण आता समोर बघून किती गोळा करावी आणि किती नाही असं झालं होतं तिला. तसं झाडावर चढेन, पोहणं असले छंद बऱ्यापैकी जोपासले होते तिने. वडिलांच्या आग्रहाने बरंच काही स्किल अंगात होते लहानपणीच. इकडे रयत साहेब मस्त विहिरीजवळ बसले होते. विहिरीच्या भोवती काही फुलं होती. फुलपाखरं बागडत होती. हिरवगार बाजूला गवत, त्यात लाल आणि पिवळी शेताची फुलं. मस्त वातावरण होतं. अचानक विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यानं विहिरीत डोकावून पाहिलं. कोणीतरी विहिरीत उडी मारली होती. कदाचित कोणीतरी मुलगी असावी. रयतला काय करावं समजत नव्हतं. कोण असेल ही आणि का टाकली असेल हिने विहिरीत उडी? त्याने आजूबाजूला पाहिलं, पण सध्या वरच्या शेतात काम करत होते. हेल्प, हेल्प, प्लीज हेल्प. अहो वाचवा, वाचवा हो. त्या मुलीचा आवाज आला आणि इकडे आवाजाने रयतचा जीव जास्तच घाबरला. त्याने पुन्हा आजूबाजूला पाहिलं, पण कोणीच दिसत नव्हतं. पुन्हा एकदा जीवाच्या आकांताने वाचवा, वाचवा आवाज आला आणि त्याने डोकावून विहिरीत पाहिलं. ती मुलगी दुसरी तिसरी कोणीच नसून ईशा होती. ईशा इथे? ही कशाला आली इथे? तिला पाहून रयत आता जास्तच घाबरला. ईशाच्या तोंडावर पाणी येत होतं. नाकातोंडातून आत चाललेलं त्यानं पाहिलं. श्वास गुदमरत होता. ती वाचवा, वाचवा म्हणून ओरडत होती. आताच जाऊन विहिरीत उडी मारावी आणि तिला बाहेर काढावं असं त्याला झालं. सकाळी माझ्यासोबतच हिला घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं. त्याला मनोमन वाटलं, पण आता विचार करण्याची वेळच नव्हती.
त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती खाली खाली जात होती. पाण्यात बुडबुड्या दिसत होत्या. मारू की नको उडी? त्याला भीती वाटत होती, कारण त्याला पोहायला कुठे येत होतं. पण आता समोर विहिरीत ईशा होती. जीव जात होता तिचा. त्याने कसलाही स्वतःचा विचार न करता विहिरीत उडी मारली. पाणी कितीतरी वेगाने वर उडून आलं. शेवटी पाण्यात ईशा हातात त्याचा हात आला. ईशाला बऱ्यापैकी पोहता येत होतं, पण ती चुकून विहिरीत पडली होती आणि विहिरीच्या कडेवर निवांत बसलेल्या रयतला तिने पाहिलं होतं. थोडी मजा करावी म्हणून मग तिने विहिरीत आरडाओरडा करायला सुरुवात केली होती. पण आता रयत खोल जात होता. त्याच्या अशा वागण्यावरून त्याला पोहता येत नाही तिने ओळखलं आणि मग तिने आरडाओरडा थांबवून त्याला पकडलं आणि किनाऱ्यावर घेऊन आली. रयतने तिला पकडून ठेवलं होतं. त्यात पहिल्यांदाच तो पाण्यात उडी मारत होता, त्यामुळे प्रचंड घाबरला होता तो. थोड्या वेळ ईशाने तसंच त्याला स्वतःच्या मिठीत ठेवलं. श्वास वाढला होता त्याचा. ती मात्र त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. त्यांच्या तोंडून उसासे निघत होते. ईशा मात्र फार घाबरली होती. उगीच आपण नाटक केलं. तिला स्वतःच्याच वागण्याचा राग येत होता. थोड्या वेळाने तो शांत झाला. ईशाने त्याला पाणी प्यायला दिलं आणि आता त्याच्या लक्षात आलं की तो तिच्या खूप जवळ तिला चिकटून तिच्या अंगावर मिठीत पडला आहे. त्याने दोन्ही हात तिच्या कमरेभोवती रॅप केलेले होते आणि आता त्याचे लक्ष ईशाच्या हार्टबीट्सकडे गेलं. तिचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. आत्ताच जीव वाचवला होता तिने त्याचा, पण तिचं काळीज मात्र 100च्या स्पीडने पळत सुटलं होतं. तो स्वतःला सावरत तिच्यापासून थोडा दूर झाला आणि आता त्याने समोर ईशाकडे पाहिलं. तिचे डोळे लाल झाले होते. जीव घशात आला होता तिचा. केस पाण्यात पूर्ण भिजले होते. त्यातून गळणारं पाणी मोत्यासारखं शोभून दिसत होतं. अंगातील टी शर्ट ठिकठिकाणी घट्ट चिकटून बसलेलं. त्यात पाण्यात पोहताना पोटच्या वर चिकटून राहिलेलं. त्यातून तिची दुधाळ स्किन कमालीची सुंदर दिसत होती. खाली जीन्स पूर्ण भिजली होती. डोळ्यात मात्र राग होता तिच्या. पोहता येत नव्हतं तर कोणी पाण्यात असं उडी टाकतं का? ईशा आता रागात त्याच्यापासून दूर जाऊन बोलली. तोही आता तिच्या बोलण्याने थोडंसं उठून दूर गेला. तिचे डोळे आता आग ओकत होते. तो पण आता नॉर्मल झाला होता. तुला पोहता येत होतं, तर मग वाचवा वाचवा का बोलत होतीस? त्याने पण तिला सडेतोड उत्तर दिलं आणि तिला आता काय बोलावं तेच समजेना. काय सांगणार होती ती? गंमत केली आणि ती तुझ्या जीवनाशी आली म्हणून? बोल ना, आता काय झालं? तो परत रागात उसळला. ते खूप दिवसात झालं पाण्यात पोहून. माहीत नव्हतं, गॅरंटी नव्हती पोहता येईल की नाही आता ते. म्हणून हेल्पने बोलले. ईशाने अंदाज फेरत उत्तर दिलं. अच्छा, म्हणजे तेव्हा तुला मदत हवी होती आणि मी पाण्यात पडलो तेव्हा मला वाचवलं तू. म्हणजे माझ्यामुळे तू पुन्हा पोहायला शिकलीस, करेक्ट ना? तो त्याचं अंगावरील ओलं झालेलं शर्ट झटकत तिला चिडवत होता. तुम्ही पण ना, म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट कशातही घातलं तरी शेवटी वाकडं ते वाकडं. आभार माना माझे. वाचलात तुम्ही माझ्यामुळे, या ईशा रयत देशमुखमुळे. ईशानं चुकून तिच्या नावापुढे रयतचं नाव घेतलं. तो मात्र निरखून तिची प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करत होता. तिच्या अशा वागण्याने तो मनातच तिच्यावर हसत होता. तिलाही आता स्वतःच्या परिस्थितीवर ओशायल्यासारखं झालं आणि ती तेथून पळत जवळील उसाच्या शेतात शिरली. कपडे ओले झाले होते तिचे. रयत मात्र तिलाच पाठमोरा पाहत उभा होता.